अरे यार, गणपती आले आहेत लगेच, त्याच्यानंतर नवरात्री, दसरा, त्यानंतर दिवाळी, लगेच सगळे सण जे आहेत लागोपाठ आलेले आहेत. आणि मला ना छान अशी सध्या मार्केटमध्ये मस्तपैकी ट्रेंडिंग असलेली पैठणी साडी घ्यायची आहे. आणि कोणती साडी घेऊ हे मात्र मला कळत नाहीये. सध्याची ट्रेंडिंग साडी कोणती आहे आणि माझ्याकडे जी नाहीये ती साडी मी कशी म्हणजे कशा पद्धतीने मी घेऊ साडी जे माझ्याकडे नसेल आणि मला कळत नाहीये. तर मैत्रिणींनो, हा स्पेशली व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी छान असे पैठणीचे प्रकार आणि वेगवेगळ्या पैठणी ज्या सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहेत त्या छान असे मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या पैठणी तुम्ही विकत घेऊ शकता आणि सध्या कोणत्या पैठणी ज्या आहेत त्या जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत त्या तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला छान असं तुम्ही जर पैठणी घेत असाल तर तुम्हाला छान अशी हेल्प होणार आहे. तर चला उशीर न करता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम हॅलो, मी किरण, वेलकम टू माय चॅनल एनके क्रिएशन आणि आयडियाज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. टॉपिक आहे स्पेशली महिलांसाठी आवडीचा टॉपिक, तो म्हणजे साडी. तर आता मार्केटमध्ये इतक्या साऱ्या प्रचंड साड्या आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता सध्या नारायणपेठ साडी म्हणा, महाराणी साडी म्हणा, कलांजली म्हणा, इतक्या छान छान पैठणीमध्ये जे प्रकार आलेले आहेत. सॉफ्ट सिल्क साडी, सॉफ्ट सिल्क पैठणी साडीज, बनारसी पैठणी साडीज, इतक्या साऱ्या ट्रेंडिंग मध्ये साड्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती घेऊ हे मात्र कळत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी स्पेशली खूप छान छान असे डिझाईन जे सध्या मार्केटमध्ये आहेत, नवीन ट्रेंडिंग आहेत, त्या तुम्हाला छान अशा शेअर करणार आहे. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा मी तुमच्यासाठी छान असे व्हिडिओ घेऊन येत जाईल तेव्हा तुम्हाला तेही छान असे पाहायला मिळतील. साडी नंबर 1 म्हणजे नारायणपेठ साडी. आहा, मार्केटमध्ये इतकी गाजलेली साडी आहे. अगदी इतके सुंदर सुंदर कलर आलेले आहेत त्याच्यामध्ये, काय सांगू तुम्हाला. अगदी कोणताही कलर बघितला ना घ्यावासाच वाटतो. तर इतका छान आहे. साडी जी आहे ना इतकी सॉफ्ट आहे, अगदी चापून चपून बसते, अगदी कोणालाही आवडेल, बघता क्षणी ती साडी आवडेल अशी ही साडी आहे. जर तुम्ही विचार करत असाल पैठणी साडी घ्यायची तर ही नारायणपेठ पैठणी जी आहे ती तुम्ही नक्कीच ट्राय करा. ह्याच्यामध्ये लुक जो आहे तो अगदी आपला हटके दिसणार आहे आणि ह्यामध्ये कलर कॉम्बिनेशन जे आहे ते अगदी जबरदस्त आहेत. एकाहून एक सुंदर असे कलर आहेत. मला तर ही साडी जी आहे ना सध्याची ह्या वर्षीची पैठणी मधली बेस्ट साडी वाटते. तर तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्हाला जर नक्कीच तुमच्याकडे हा पॅटर्न नसेल तर नक्कीच हे तुम्ही ट्राय करा. आणि ह्याच्यामध्ये जो गौरी गणपतीला वगैरे तुम्ही साडी घ्यायचं ट्राय करत असाल तर ह्याच्यामधली ही साडी जी आहे ती नक्कीच घ्या. ट्रेडिशनल मध्ये जो तुमचा लुक हा दिसणार आहे अगदी अप्रतिम दिसणार आहे. तर मला वाटतं की नारायणपेठ साडी जी आहे ती सध्या खूपच सगळ्यात पहिले म्हणजे मार्केटमध्ये खूपच ट्रेंडिंगला आहे. तसेच साडी नंबर 2 म्हणजे सॉफ्ट सिल्क पैठणी. सॉफ्ट सिल्क पैठणी सुद्धा मार्केटमध्ये इतक्या छान छान आलेल्या आहेत. काही जण बनारसी पैठणी, बनारसी साड्या आहेत त्यांना सॉफ्ट सिल्क पैठणी साड्या म्हणून सुद्धा ओळखतो. तर ह्याच्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन आहेत ते इतके सुंदर आहेत आणि सॉफ्ट सिल्क असल्यामुळे इतक्या छान अशा चापून चापून साड्या बसतात. आणि त्यांची जी बॉर्डर किंवा मधली डिझाईन आहे ते अगदी अप्रतिम आहे. हा सुद्धा साड्या ज्या आहेत ना इतक्या सुंदर सुंदर आणि डार्क कलर ह्याच्यामध्ये मोस्टली इतके छान दिसतात. तर बघू शकता मी स्क्रीनवरती जे आहे ते तुमच्या सोबत छान असे इमेजेस शेअर केलेले आहेत. अशा पद्धतीची साडी सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ह्याच्यामध्ये जो आपल्या सणामध्ये आहे ना आपल्या लुकला जो अजून अजून छान अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ह्या साड्या नक्कीच कामी येतील आपल्याला. आणि काहीतरी वेगळं आणि हटके लुक तयार करायचा असेल तर बनारसी सिल्क साड्याज किंवा छान अशा सिल्क पैठणी साड्याज नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि सध्या ह्या सुद्धा मार्केटमध्ये खूपच ट्रेंडिंग मध्ये आहेत. आता तिसरी साडी म्हणजे कलांजली पैठणी. कलांजली पैठणीमध्ये बघू शकता अगदी डार्क कलर जे आहेत, ब्ल्यू कलर म्हणा, मरून कलर म्हणा किंवा जांभळा कलर, इतका सुंदर कलर दिसतात ह्याच्यामध्ये. आणि मला तर स्पेशली खूप आवडतात. त्यामध्ये ग्रीन कलर तर काय दिसतो ऑसम. त्याच्यावरती गोल्डन जरीची बॉर्डर आणि ग्रीन कलर आणि मध्ये बुट्टी. ही साडी जी आहे ना इतकी सुंदर दिसते. आणि ह्याच्यामध्ये वर्कवाले सुद्धा तुम्हाला थ्रेड वर्क मध्ये म्हणा किंवा थोडासा आरी वर्क केलेले ब्लाऊज सुद्धा सोबत मिळतात. आणि ह्याच्यामध्ये जो आपला लुक दिसतो ना अगदी उठून दिसतो. अगदी नवरी सुद्धा ही आवडते. अगदी नवरी जरी असेल तरी ही नवरी सुद्धा बघू शकता आजकाल आवडीने ही साडी घालते. हा लुक जो आहे तो खरंच खूप छान दिसतो. आता लग्न सीझनला म्हणा किंवा घरामध्ये तुम्ही दिवाळीला सुद्धा, लक्ष्मीपूजनच्या वेळेस सुद्धा ही कलांजली साडी घेऊ शकता. ह्याच्यामुळे जो आपला लुक आहे ना खरंच सुंदर दिसणार आहे. किंवा गौरी गणपतीला सुद्धा तुम्हाला घ्यायची असेल तर कलांजली साडी सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करा. ह्याच्यामध्ये कलर्स कॉम्बिनेशन बघू शकता. इतके सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन आहेत.
अगदी आपल्याला ही घेऊ की ती घेऊ, कोणती घेऊ असं वाटतं आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर लक्षात ठेवायचं आहे, जो आपल्याकडे कलर नाहीये, आपण जेव्हा जो कोणता कलर यूज केला नाहीये किंवा आपल्याला वाटत आहे की यार मला हा कलर खूप छान दिसतो, तर तुम्ही तो कलर नक्कीच ट्राय करा. आणि कलांजली साडी सुद्धा तुमच्याकडे तुमच्या कलेक्शनमध्ये एक तरी असायलाच हवी. आता साडी नंबर 4 म्हणजे मुनिया बॉर्डर पैठणी. हा सुद्धा साड्या ह्या वर्षी इतक्या छान ट्रेंडिंग मध्ये आलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान छान आलेले आहे. जसं तुमची काठ आहे त्याच काटासारखा तुम्हाला छान असं त्याच्यावरती ब्लाऊज मिळतो आणि त्याच्यामुळे जो आपला लुक आहे ना काहीतरी वेगळा आणि काहीतरी हे कॉम्बिनेशन जे आहे ना खरंच अप्रतिम आहे, काहीतरी वेगळं आहे आणि खूप सुंदर दिसतं. तर बघू शकता मी खूप छान छान असे तुमच्या सोबत छान असे इमेजेस शेअर केलेले आहेत आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा बघू शकता ह्या साडीचा खूप छान आहे. ह्याच्यामध्ये ब्रॉड काठ म्हणा किंवा छोटे काठ म्हणा अशा वेगवेगळ्या काठाच्या साड्या ज्या आहेत त्या जसं की ट्रिपल मुनिया बॉर्डर म्हणा किंवा सिंगल मुनिया बॉर्डर अशा पद्धतीच्या साड्या सुद्धा खूप छान छान मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर आहेत आणि ह्याच्यामध्ये पेस्टल कलर्स आहेत किंवा डार्क कलर्स आहेत. अगदी तुम्ही पेस्टल कलरची साडी किंवा येल्लो कलर म्हणा, येल्लो कलर किंवा आंबा कलर काय सुंदर दिसतो या साडीमध्ये. मला तर स्पेशली तो कलर खूपच आवडलेला आहे ह्या साडीमध्ये. तर ह्या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं ब्लाऊज जे आहे ना सेम काटासारखं डिझाईन केलेलं आहे आणि इतकं सुंदर त्याच्यावरती समजा मोर पिकॉकचं डिझाईन केलेलं आहे किंवा लोटसचे फ्लावर्स म्हणा असे वेगवेगळे डिझाईन्स जे आहेत ते अप्रतिम छान असे केलेले आहेत आणि ह्याच्यामुळे जो आहे ना आपल्या ब्लाऊजचा लुक जो आहे ना खरंच अप्रतिम दिसतो. ह्या साडीचा पूर्णपणे लुक जो आहे तो पूर्ण ब्लाऊजवर डिपेंड आहे. अगदी तुम्ही छान असं ब्लाऊज शिवून घेतलं ना ही साडी जी आहे ना एक नंबर दिसते. तर ही मुनिया बॉर्डर पैठणी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जर तुम्ही घेतली नसेल तर ह्या सणांना ही साडी तुम्ही नक्कीच ट्राय करा. साडी नंबर 5 म्हणजे येवला पैठणी. आता येवला पैठणीमध्ये सुद्धा इतके छान छान कलर्स आहेत, इतक्या सुंदर सुंदर वेगवेगळ्या डिझाईन्स आलेले आहेत. जसं की स्वॅनची डिझाईन म्हणा किंवा हंसराजची डिझाईन म्हणा किंवा गणपतीच्या सुद्धा असे कॉम्बिनेशन पदरावरती वगैरे छान असं गणपतीचं डिझाईन केलेलं आहे किंवा महालक्ष्मीचं डिझाईन केलेलं आहे. अशा सुंदर सुंदर येवलामध्ये सुद्धा साड्या अवेलेबल आहेत. इतक्या छान आपलं जसं सण असेल त्या सणाला रिलेटेड असं त्याच्यावरती डिझाईन केलेलं नक्षी काम केलेलं अशा साड्या सुद्धा येवला साडीमध्ये छान असे डिझाईन्स मस्तपैकी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. अगदी तुम्हाला आवर्जून गणपतीच्या डिझाईन मध्ये बघू शकता. अशी साडी जर गणपतीच्या सणांना गौरी गणपतीला घालायची असेल तर अशा पद्धतीची साडी घेऊ शकता. नवरात्रीमध्ये सुद्धा असं बघू शकता किती सुंदर असं डिझाईन केलेल्या ह्या पद्धतीच्या देवीच्या डिझाईनच्या वगैरे अशा पद्धतीच्या साड्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर वेगवेगळ्या सणांसाठी वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या सुद्धा मार्केटमध्ये आलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण आपल्याला हवी तशा डिझाईनची आपण साडी कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकतो. इतक्या छान छान साड्या आलेल्या आहेत येवलामध्ये सुद्धा. तर मला हे जे नवीन पॅटर्न आलेले आहेत जसं की फॅनचं डिझाईन आहे, हंसराजचं डिझाईन आहे, ह्या साड्या ज्या आहेत ना अप्रतिम आहेत. त्यांचे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की येवला साडी घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये बघू शकता मी स्क्रीनवरती तुमच्यासाठी खूप छान छान असे पिक्स शेअर केलेले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अजून कोणता कलर आवडला तर तो सुद्धा तुम्ही छान असा घेऊ शकता. आणि येवला साड्यांमध्ये हे सुद्धा लेटेस्ट आणि ट्रेंडिंग डिझाईन आहेत. अगदी तुम्ही कोणत्याही सणाला छान अशा साड्या घाला आणि ह्या साड्या ज्या आहेत त्या अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये असतात आणि दिसायला सुद्धा इतकं सुंदर आणि चापून चपून बसणाऱ्या असतात. तर नक्कीच ह्या सुद्धा तुम्ही ह्या वर्षी ह्या सणांना साड्या ट्राय करू शकता. तर 6वी म्हणजे महाराणी पैठणी साडी. वाह काय दिसतो ह्याच्यामध्ये लुक, अगदी जणू काय एखादी महाराणीच आली आहे. इतका सुंदर आणि अप्रतिम लुक दिसतो आणि ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा साडीचा जो काठ असतो जे कलर कॉम्बिनेशन आहे इतके अप्रतिम असतात. ह्या आपण जशा साड्या घेऊ तशा इतक्या सुंदर दिसतात. प्रत्येक कलर ह्या साडीमध्ये इतका उठून आणि त्याची जी आणि त्या पदरावरचं नक्षीकाम किंवा बॉर्डरची जरी त्याची जरी बॉर्डर वगैरे इतकी सुंदर दिसते, अगदी अप्रतिम. ह्या महाराणी साड्या ज्या आहेत ना त्या अगदी तुम्ही महाराणी साडीमध्ये इतके छान छान प्रकार आहेत, इतक्या छान छान व्हरायटी आहेत आणि इतके छान छान जरीचे काठ आहेत. अगदी जशा प्राइसने आपण घेऊ ना तसे त्याच्या प्राइसनुसार त्याच्या साड्यांचे नक्षीकाम वगैरे असं कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा साड्यावरचं विणकाम म्हणा नक्षीकाम म्हणा इतकं सुंदर आहे. मला तर स्पेशली ही महाराणी साडी जी आहे ना खूपच आवडते आणि ही दिसायला सुद्धा सुंदर दिसते. अगदी आपण जणू एखादी महाराणी दिसल्यासारखेच दिसतो. ह्याच्यावरती जर आपण एखादा ट्रेडिशनल लुक केला किंवा समजा
नऊवारी गेटअप केला तरी ही साडी जी आहे ना इतकी सुंदर आणि उठून दिसते. जर तुम्ही ट्रेडिशनल छान असा तुम्हाला मेकअप करायचा असेल तर तुम्ही ही साडी जी आहे ती छान अशी नक्कीच वेअर करा. ह्याच्यामध्ये जो आहे ना अगदी आपला मराठमोळा हटके लुक केला तर ही साडी जी आहे अगदी जबरदस्त दिसते आणि ह्याच्यामध्ये लुक जो आहे तो अगदी आपला हटके दिसतो. आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान छान आलेले आहेत. तर महाराणी साडी सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तसेच साडी नंबर 7 म्हणजे इरकल पैठणी साडी. इरकलच्या साड्या तर इतक्या सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत. त्याच्यामध्ये इरकल पैठणी साड्या सुद्धा आलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि ह्या साड्या सुद्धा मस्त अगदी छान दिसतात. ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी सिंपल साडी घालून सिंपल जरी आपण लुक क्रिएट केला तरी ही साडी जी आहे ना अगदी उठून दिसते. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत, खूप सारे कलर कॉम्बिनेशन आलेले आहेत. जर तुम्हाला इरकल साडीमध्ये सुद्धा छान असं तुम्हाला वाटत आहे की ही घ्यावी तर ही सुद्धा साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर ह्याच्यामधली साडी तुम्हाला जरी आवडली तरी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. साडी नंबर 8 म्हणजे डिझायनर पैठणी साडी. आता मार्केटमध्ये बघू शकता डिझायनर पैठणी साड्या म्हणजे काय तर बघू शकता पैठणी साडी तर आहे पण त्याच्या बाजूला अशी छान अशी लेसची बॉर्डर केलेली आहे. किंवा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये साऊथ इंडियन साड्या वगैरे आहेत. साऊथ इंडियन पैठणी साड्या त्यांना छान अशी बॉर्डर दिलेली आहे, एक लेसची बॉर्डर दिली आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या साड्या आहेत ना सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग आहे. ह्याच्यामध्ये सिल्कच्या साड्या सुद्धा मिळतात किंवा तुम्ही काठपदर साड्या म्हणा किंवा पैठणी साड्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा छान असे कस्टमाइज बॉर्डर वगैरे केलेल्या साड्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये छान अशा भेटायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती ब्लाऊजला सुद्धा नक्षी छान असे बॉर्डरचे डिझाईन केलेलं आहे. ह्या साड्या ज्या आहेत त्या कुठेतरी छान असा फॅन्सी लुक देण्यासाठी आणि वेगळा काहीतरी आपला छान असा गेटअप दिसण्यासाठी छान अशी मदत होते. आणि ह्या साड्या सुद्धा छान अशा मार्केटमध्ये ट्रेंडिंग मध्ये आहेत. वेगवेगळ्या साड्यांना वेगवेगळ्या बॉर्डर्स अशा लावलेल्या छान अशा लेस लावलेल्या ह्या साड्या ज्या आहेत ना अगदी वेगळाच लुक देऊन जातात. तर ह्या सुद्धा साड्या जर तुमच्या कलेक्शनमध्ये एखादी साडी नसेल तर ही सुद्धा तुमच्या कलेक्शनमध्ये एखादी साडी छान अशी नक्कीच ठेवा. आणि काय होतं ना ट्रेंडिंग साड्या वगैरे घातल्या ना की आपला जो लुक आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी वेगळाच दिसतो आणि आपल्याला पण छान वाटतं की चला वाव ही माझ्याकडे साडी नव्हती आणि ही सुद्धा मी साडी छान अशी घेतलेली आहे. मनामध्ये वेगळीच खुशी असते. बायकांना हे सगळं माहितीच आहे. प्रत्येकीला आपण म्हणतो की अरे वा तिने ही साडी घेतली, मला पण ही अशी साडी घ्यायची होती, असं प्रत्येकीचं होत असतं. जर तुम्हाला वाटत आहे की ह्याच्यामधली एखादी कोणती साडी तुम्हाला घ्यायची आहे किंवा ही एखादी साडी ही माझ्याकडे नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्या सणांना ह्या साड्या ज्या आहेत त्याच्यामधली एखादी साडी नक्कीच ट्राय करू शकता. नवीन काहीतरी ट्रेंडिंग असलेली साडी घ्या जेणेकरून आपण स्मार्ट सुंदर आणि मस्तपैकी आपला जो लुक आहे तो सुंदर दिसण्यासाठी छान अशी नक्कीच मदत होणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. जर तुम्ही साड्या घ्यायला जाणार असेल तर नक्कीच हा पहिले व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कोणती साडी घ्यावी हे मात्र नक्कीच या व्हिडिओमध्ये कळणार आहे. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जेणेकरून आणि बेल आयकॉनवर हिट करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ छान असा घेऊन येईल तेव्हा तुम्हाला तो छान असा पाहायला मिळणार आहे. सोबतच तुम्ही आता पैठणी साडी घेतली ब्लाऊज कसा शिवायचा हे जर तुम्हाला कळत नसेल त्याचा सुद्धा मी छान असा व्हिडिओ घेऊन येणार सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. तर चला भेटूया अशा छान छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.